की महापौर इथे दिसत नाहीयेत। सकाळी ही घटना 10:30च्या सुमारास घडलेली आहे आणि त्यानंतर अखेर महापौर आपण बघतोय की इथे आलेले आहेत। मनसेने तर आंदोलन केलेलं होतं की अधिकारी कोणीच आलेला नाही। आपण बघतोय सध्या महापौर इकडे या घटनास्थळाचा आढावा घेताना आपल्याला दिसून येत आहेत। याच ठिकाणी कुर्ल्याचा हा नौपाड्याचा परिसर आहे जिथे झाडाची फांदी कोसळून तर एका युनुस कुंदावाला नावाच्या 63 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला। आपण बघतोय महापौर इथे आलेले आहेत आणि आढावा सध्या त्या घेत आहेत। जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून बोलणी त्यांची सुरू आहे की नेमकं इथे घटना काय घडली। आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून युनुस कुंदावाला 63 वर्षाचा ना नाही परत त्याच्यावरून इश्यू करतात तुमच्या तुम्ही बोला। महानगरपालिकेच्या शाळेच्या समोरच एक झाड पडतं, एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू होतो। शाळा सुरू असती तर काही विद्यार्थ्यांचा जर जीव गेला तर त्याला जबाबदार कोण? नाही, एक लक्षात घ्या, ही दुर्दैवी घटना आहे। या ठिकाणी कुठेही पालिका प्रशासनाला पाठिंबा देण्याचं किंवा पाठीशी घालण्याचं काम या ठिकाणी नाही आहे। या ठिकाणी युनुस कोंदीवाला यांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। 63 वर्षाचे होते, दुकान ओपन करायला आले होते आणि अचानक ही फांदी कोसळली। एवढं पुढे जाऊन मला एवढंही कळालं की या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक आमच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीशजी आहे, त्यांनी पत्र पण दिलं होतं की हे झाड जरा डेंजर झोनमध्ये दिसत आहे। तरी पण पालिका प्रशासनाने त्या ठिकाणी लक्ष घातलेलं नाही। हा सगळा चौकशीचा भाग आहे, आम्ही घेऊच त्या ठिकाणी। परंतु आम्ही या ठिकाणी पुन्हा सांगते, मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीत बसलेले महापौर म्हणून मी असेल, उपमहापौर म्हणून घाडी असतील, सर्व नगरसेवक असेल, इथे कुठेही ज्या पद्धतीचं चित्र या मुंबईकरांना या विरोधकांच्या माध्यमातून उभं केलं जात आहे की सत्ताधारी किंवा महापौर असेल हे यांना पाठीशी घालण्याचं, कॉन्ट्रॅक्टदारांना पाठीशी घालण्याचं अशा पद्धतीने वक्तव्य करून जर मुंबईकरांचं दिशाभूल करत असतील तर याचा मी पूर्ण या ठिकाणी विरोध करते। अतिशय या ठिकाणी संवेदनशील आणि कर्तव्य बजावून आम्ही प्रत्येक नगरसेवक, महापौर असू दे, आम्ही सर्व फील्डवर उतरून काम करतोय। मला या गोष्टीचं अतिशय वाईट वाटतंय। सकाळी मी व्हिडिओ करून ज्यावेळी मला डिझास्टरमधून संपूर्ण मुंबई महानगरपालिकेचा पावसाचा मुसळधार पाऊस असेल, वेगवान वारा असेल, याचा सगळा आढावा मिळाला, तेव्हाही मी एक व्हिडिओ तयार करून लोकांना नम्र आवाहन केलं की आज उद्या परवा 3 दिवस मुसळधार पाऊस आणि वेगवान वारे आहेत, तर त्यामुळे शक्यतो झाडांच्या खाली असतील, विजेच्या खाली तुम्ही खांबाखाली उभं राहू नका, मोठ्या झाडांखाली तुमचे व्हेइकल्स त्या ठिकाणी पार्क करू नका। अशा पद्धतीच्या आम्ही वारंवार आमच्या माध्यमातून सांगतोय मुंबईकरांना प्रत्येक ठिकाणी आम्ही। पण ठीक आहे, अशी घटना मी असंही म्हणत नाही की प्रत्येकाला त्याचं काम करायचं असतं, प्रत्येकाचा पोटापाण्याचा विषय असतो, प्रत्येकाला निघावंच लागतं। पण अशा दुर्घटना ज्या घडतात आहे त्याला आम्हालाही वाईट वाटतंय, आम्ही या ठिकाणी पोहोचतोय, पण या ठिकाणी राजकारण करून काही होणार नाहीये। या ठिकाणी आता ही एक सामूहिक जबाबदारी आहे, सर्व पक्षांची या ठिकाणी सामूहिक जबाबदारी आहे। आम्ही काय केलं, तुम्ही काय केलं, आम्ही असं हे बोलण्याची वेळ आहे काय? ज्या पद्धतीमध्ये फोनवरती, ज्या पद्धतीमध्ये सुषमा अंधारे असतील, किशोरीताई असतील किंवा मनसेचे, अरे तुम्हाला हे समजायला पाहिजे की या ठिकाणी महायुतीतल्या काय महापौरांना काय इच्छा आहे का की या फांद्या पडाव्या, मुंबईकरांना काय व्हावं ही आमची इच्छा आहे का? दिवसभर 1 मिनिट मला कंप्लीट करू दे। या ठिकाणी आरोप प्रत्यारोप करणंच बंद करा, काम करा ना, फील्डवर उतरा। तुम्ही काय केलं, आम्ही काय केलं, सकाळपासून मी त्याचंच उत्तर देते की ही वेळ नाहीये। आता आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये मुसळधार पाऊस आणि वेगवान वारा, त्यात समुद्राला आलेली हाय टाईड, त्यात परत समुद्राला आलेली हाय टाईड आणि पूर्ण नाले भरणं चाललंय। माझा स्वतःचा वॉर्ड आहे, तिथे काल रात्रीपासून 3-4 झाडं पडली आहे। मी वॉर फुटिंगवर काम करते। प्रत्येक कसं आहे, महानगरपालिकेचा प्रत्येक अधिकारी काम करतोय ना, 24 तास ती लोक काम करतात आहे। अशा वेळी पटकन मोठा वारा येतो, झाडांचं ऑडिट झालंच पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही। या ठिकाणी झाडांचं ऑडिट झालं पाहिजे, या ठिकाणी असलेले मेन होल्स आहेत त्याची झाकणं, त्याच्या आतल्या जाळ्या, त्या सगळ्यांचं ऑडिट झालं पाहिजे, त्याच्याबद्दल दुमतच नाही। वारंवार त्यांना आम्ही जेव्हा सांगतो की तुमच्याकडनं पण अशा पद्धतीचं, आता मागे यशोधर फणसे 4 दिवसापासून पावसाला सुरुवात झाली, त्यांच्या वॉर्डमध्ये मेन होल ओपन होता, त्याच्यात काट्या घालून होत्या,
ते काय आम्हाला तुम्ही दाखवण्यासाठी ठेवलेलं की पाऊस आला बघा मेन. अरे मी त्यांना सांगितलं तुम्ही का नाही जाळी लावून घेते. ही जी सिच्युएशन आलेली आहे, एकतर पावसाळा उशिरा आला, पावसाची आपण प्रतीक्षा करत होतो, पण पाऊस गेल्या 5-6 दिवसापासून आठवड्याभरापासून भरपूर पडतोय, मुसळधार पडतोय, अपेक्षेपेक्षा मोठा पाऊस पडतोय आणि त्याच्यामध्ये आता हे वारे सुद्धा सुटलेले आहेत. ते सुद्धा खूप मोठ्या गतीने वारे सुटले. उद्या परवापर्यंत अजून ते मोठे पण होणार. या सगळ्यांचा जर विचार केला तर ह्या ठिकाणी सत्तेमध्ये असलेल्या कोणाची इच्छा नाही आहे की कोणाला काय व्हावं, पण हा इतका गलिच्छ लेवलमध्ये या विरोधकांनी, या उबाटाने असेल, या मनसेने असेल, ह्या पद्धतीचा जो खेळ मांडलेला आहे, हे काही योग्य नाही, याचा मी निषेध करते. काही जेव्हा ते सत्तेत होते तेव्हा इतरांकडून देखील अशाच प्रकारे आरोप होते की आता तीच स्क्रिप्ट ते पुढे नेतात. नाही असं ते सत्तेत होते, शिवसेना सत्तेत होतो, आम्ही पण होतो. त्या ठिकाणी ज्यावेळी किशोरीताईंकडनं सांगितलं जातं की ह्याच्यावरती काहीच विशेष सभा लावत नाही, विशेष सभा 3 लावल्यात आणि आत्ता परवाच्या दिवशी जेव्हा त्या माझ्या दालनात आल्या तेव्हा त्यांना, त्या माजी महापौर आहेत, त्यांना सभाशास्त्र माहिती असायला पाहिजे. एखादं पत्र दिल्यानंतर 3 दिवस आपल्याला एमएस डिपार्टमेंटला द्यावे लागतात पूर्ण 227 नगरसेवकांना अजेंडा, फोटो, पत्र वगैरे पोचेपर्यंत, आणि नंतर 3 दिवसांनी आपण ती विशेष सभा घेतो. पण ह्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या त्याचे नियम निकष सगळे माहिती असताना सुद्धा फक्त आणि फक्त गलिच्छ राजकारण हे या किशोरीताईने, सुषमा अंधारेने, बाकीच्या लोकांनी सुरू केलेलं आहे. अतिशय घृणा वाटते मला या सगळ्या लोकांची. सगळं ह्यांना माहिती आहे, त्यांना काम करायचं नाहीये. ज्यावेळी मी बोलते की तुम्ही बाहेर निघा तेव्हा किशोरीताई बाहेर पडतात. मला फोनवरती बोलावं लागतं आणि मी जर बाहेर पडते तर मला बोलतात रील स्टार. ठीक आहे ना, मी रील स्टार आहे की मी रिअल स्टार आहे, मुंबईकर ठरवतील. तुमचं काय रियालिटी, तुमच्या दिव्याखाली काय अंधार झालाय तो तुम्ही बघा. सुषमा अंधारेने मी सांगते, मी जर रील स्टार आहे, रिअल स्टार आहे, मुंबईकर आहेत बसलेले माझे, त्यांनी मला सांगावं की मी काय करावं. तुमच्या पायाखाली काय जळतंय ते तुम्ही बघा या ठिकाणी. आणि आम्हाला इथे केलेली कामं आमच्या मुंबईकरांना दाखवावी लागतात. महापौर कुठे फिरतात आहे, महापौर कुठल्या गल्लीत गेले, नगरसेवक कुठे उभा आहे, आम्हाला या माध्यमातून आम्हाला लोकांना दाखवावे लागतात. लोक आम्हाला विचारतात तुम्ही दिसत नाही, मग त्यावेळी आम्हाला हे रील द्यावे लागतात. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून बीएमसी काम करतं त्याचंही आम्हाला सांगावं लागतं. तर अशा पद्धतीने गलिच्छ राजकारण करून खोटे आरोप बोलतात ना, खोटं बोला पण रेटून बोला, ही जी पद्धत आता ह्या उबाटाने, कारण त्यांच्याकडे आता काहीच राहिलं नाही, त्यांची माणसं त्यांना सोडून चालली आहेत. की सुषमा अंधारे बोलतात नाचता येईना अंगण वाकडे. तुम्हाला तर नाचता पण नाही आलं, तुम्हाला तुमची खुर्ची पण राखता नाही आली आणि नाही तुमचं अंगण तुम्हाला राखता आलं. ही तुमची अवस्था आहे, तुमची माणसं तुम्हाला सोडून चालली आहेत. अशा पद्धतीने जर तुम्ही राजकारण करायचं ठरवलंच आहे तर आम्हालाही भरपूर करता येतं. लक्षात घ्या, ऐका, मी पुन्हा सांगते, अतिशय प्रामाणिकपणे सांगते, कुठेच माझ्या शब्दांमध्ये खोटं नाहीये. कारण मी माणसाला जर खोटं बोलायचं असतं तर तो विचार करून बोलतो. गेले 2 महिने काम करतोय, मान्सून पूर्ण सगळ्या गोष्टीवर तुम्ही सगळे मीडिया माझ्या बरोबर होता. सगळे नाले सफाई असतील, रस्त्याची कामं असतील, मी मान्य करते या ठिकाणी सीसी रस्त्याची कामं असताना बाजूला असलेल्या झाडांचं सर्वेक्षण झालं पाहिजे होतं, त्याचे निर्देश दिले होते. या ठिकाणी मुंबईमध्ये असणाऱ्या प्रत्येक मेन होलची झाकणं आहेत का, त्याच्या खाली जाळ्या आहेत का, त्याच्या पण रिव्ह्यू मिटिंग घेतल्या. मुंबई महानगरपालिकेच्या ज्या आयुक्त आहेत अश्विनी भिडे मॅडम आल्यापासून त्यांनी दणका लावलाय पूर्ण मिटिंगचा. नॉनस्टॉप मिटिंग घेतात आहे, ज्या ठिकाणी जायचंय तिथे त्या व्हिजिट पण करतात आहे, सगळेच काम करतात आहे. सगळे नगरसेवक या ठिकाणी, नितेश सिंग असतील, प्रत्येक नगरसेवक 226 नगरसेवक, त्याच्यात उबाटाचे पण नगरसेवक आहेत, त्याच्यात मनसेचे पण सगळे काम करतात आहे, कोणी काम नाही करत आहे. प्रत्येकाला वाटतं या पावसाळ्याचा आनंद मुंबईकरांना मिळाला पाहिजे. पण ह्या पद्धतीने जर यांनी राजकारण करायचं ठरवलंच आहे, मग आम्हाला पण त्यांच्या 25 वर्षाचा हिशोब काढता येईल. मेन हॉलमध्ये माणसं गेली, आम्हाला दुःख आहे, आई म्हणून मला दुःख आहे की ते बाळ गेलं चेंबूरला, पण त्याचं पण तुम्ही या ठिकाणी राजकारण करणार असणार तर 25 वर्षांमध्ये मग आम्हालाही काढावे लागणार. मेन हॉलमध्ये किती माणसं गेले, झाडं पडून पण किती गेली. जर हेच करायचंय तर पुन्हा पावसाळा मग आपण करायला आम्ही तयार आहोत. तर अशा पद्धतीने मी सांगते की हे त्यांना सांगा की तुम्ही ते बोलण्यापेक्षा तुम्ही या फील्डवर काम करा. पाऊस पडल्यापासून आजपर्यंत मी फक्त फील्डवर काम करते, रील स्टार नाही मी करत आहे. मला काल जाताना त्या ठिकाणी समुद्राच्या किनारी कठड्यावरती माणसं दिसली, मी माझी गाडी थांबवून धावत गेले. मला सांगितलं छत्री पोलिसांनी पकडली, माझे दोन्ही हात मी त्यांना खेचून काढत होते की तुम्ही निघा इथून. ज्या पद्धतीने लाटा येत होता तर माणसाला घेऊन जाईल आतमध्ये, ती तत्परता होती माझी.
त्याच्यात फक्त एवढं नाही दिसलं, त्यांना फक्त हातातली माझी छत्री पोलिसांनी धरली ते दिसलं. म्हणजे ह्याच्यावरून कळतंय किती कमकुवतपणा, किती विकनेस आणि किती आजारपण ह्या लोकांना आलेलं आहे आणि ते आजारपण यांचं बाहेर निघतं. नाही, आरे कॉलनीचा मी संपूर्ण आढावा घेतलाय. त्या बाई त्याच्यावरती झाड पडलं, त्याच्या डाव्या खांद्याला किंवा उजव्या खांद्याला दुखापत झालेली आहे, त्याला ऍडमिट केलेलं आहे. तिकडचंही प्रशासन पूर्ण त्याच्याबरोबर आहे. झाडांचं ऑडिट झालेलं आहे का? जर ते झालं असेल तर झाडांच्या भोवती 1 मीटरची कॉन्क्रिटीकरणाची जी काही 100% झालं. पालन झालंय का? आणि जर झालं नसेल तर कारवाई काय हा होणार? प्रश्न मला काल मीडियातून विचारला होता. मी त्यांना सांगितलं अगदी मी तुमच्या या प्रश्नाला सहमत आहे. ती चूकच आहे. तुम्ही कॉन्क्रीट करत असताना झाडाच्या बुंद्यापर्यंत जर सीसी कॉन्क्रीट नेलं असेल तर ते झाड श्वास कसं घेईल, त्या झाडांमध्ये पाणी कसं मुरेल, ते तर पडणारच नाही. ह्याच्यासाठीच आम्ही संपूर्ण त्या ठिकाणी प्रत्येक वॉर्डमध्ये सांगितलंय की अशा पद्धतीने कॉन्क्रीट आहे. मी मगाशी पण बोलले, मनश्री एबीपी माझाची तिनेही मला तिच्या बिल्डिंगच्या आतमध्ये ज्या पद्धतीने कॉन्क्रीट करून त्या झाडाला पॅक केलंय तेही बघितलं. त्याचेही निर्देश तिकडच्या वॉर्ड ऑफिसरला दिले की हे काही आहे, म्हाडाचं असेल तर म्हाडामध्ये ते पत्र पाठवलेलं आहे. करतोय काम, पण ह्या पद्धतीने झाडांचं जतन झालंच पाहिजे. यापुढे जाऊन मी बोलते की फक्त तेच झाडं नाही तर मुंबईमध्ये जे 40, 50, 60 वर्ष जुनी झाडं आहेत त्यांचं पण या ठिकाणी झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट ही जी मृत व्यक्ती आहे, अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे, अतिशय संवेदनशील आहोत. आता मी पूर्ण ह्याची माहिती घेतली आणि या कुटुंबियाला सुद्धा मला हे डिक्लेअर करतानाही वाईट वाटतंय, पण 5 लाखाची मदत ह्याच्या कुटुंबियाला या ठिकाणी मी जाहीर करते. या झाडाचं परीक्षण झालं होतं का? याच्या फांद्या छाटणी झाल्या होत्या? नाही, ह्या झाडासाठी आदरणीय आपले आरोग्य समितीचे अध्यक्ष यांनी या ठिकाणी एकदा नाही 2दा पत्र दिली होती. मी पुन्हा सांगते, ज्या ठिकाणी पालिका प्रशासन चुकते आम्ही तिथे पाठीशी घालायचं काम करणार नाही. अधिकारी जुमानत नाहीत का तुम्हाला? नाही, अधिकारी जुमानत नाही. म्हणजे आता आम्ही हेड ऑफिसमधून किंवा फील्डवर असणार किंवा वारंवार मिटिंग्स घेऊन असणार, त्या ठिकाणचे नगरसेवक देतात आहे. जुमानत नाही असं म्हणता येणार नाही. आता जर आम्हाला कळतंय की तुम्ही या झाडाचं सर्वेक्षण, तर ते हो म्हणतात. आता हे त्यांचं नशीब की त्यांनी हे का नाही इथे येऊन केलं. वारंवार तुम्हाला सूचना दिल्यात, त्याची आता चौकशी, त्याची आता माहिती घेण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय. आज मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये 24 तासामध्ये 7 अधिकारी निलंबित केले. पण हे आपण अधिकारी किती निलंबित करणार? पालिका रिकामी होईल अशामुळे. आपल्याला त्यांच्याकडनं काम करून घ्यायचंय. एल वॉर्डचे वॉर्ड ऑफिसर, एई, सब इंजिनियर सगळे निलंबित झाले. आज एल वॉर्डमध्ये कोणाला फोन करायचं हा प्रश्नचिन्ह पण उभा राहिलाय. भर पावसामध्ये इतक्या सगळ्यांना ह्यांची मागणी, या विरोधकांची मागणी 2 प्रकारे आहेत. मी आज सकाळपासून पालिका प्रशासनावर बोलले तर ते कॉन्ट्रॅक्टरवर येतात, कॉन्ट्रॅक्टरवर बोलले तर ते पालिका ह्यांना नक्की करायचं काही आहे. मी आज अंधारेनं म्हटलं तुमची भूमिका तर स्पष्ट करा. तुम्हाला काय राजकारणच करायचंय? तर या घटनेनंतर